आपल्याला माहिती आहे की कर्जमाफीचा विषय सहकार विभागाच्या अंतर्गत येतो. सध्याचे सहकार मंत्री आहेत बाबासाहेब पाटील आणि याच बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेमध्ये बोलत असताना लेखी उत्तरामध्ये सांगितलेलं आहे की त्यांनी हजारो कोटींची कर्जमाफीसाठीची मागणी केलेली आहे. ती नेमकी कोणत्या संदर्भात आहे, त्याचा लाभ शेतकऱ्यांना कधी मिळणार, याविषयी जरा थोडक्यात आणि सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. तर बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेमध्ये लेखी उत्तरामध्ये जी माहिती दिली त्यामध्ये 5,975 कोटी 51 लाख रुपयाची मागणी करण्यात आली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कर्जमाफी करायची असेल तर 35-40 हजार कोटी रुपये लागतात, हे कसं काय एवढी कमी मागणी करतायत? तर तो विषय असा आहे की 2017 ची कर्जमाफी केली होती, त्यामध्ये जे शेतकरी वंचित राहिले होते म्हणजे पात्र असूनही त्यांना लाभ मिळाला नव्हता, त्यानंतर त्या शेतकऱ्यांनी न्यायालयीन लढा लढला. ते न्यायालयामध्ये गेले, न्यायालयाने सरकारला फटकारलं, त्याच्यानंतर सरकारनं काहीही केलं नाही. परत न्यायालयानं सक्तीचे आदेश दिले, त्यानंतर या सरकारनं हिवाळी अधिवेशनामध्ये 500 कोटी रुपये मंजूर केले आणि आता या अधिवेशनामध्ये बाबासाहेब पाटील जे सहकार मंत्री आहेत यांनी अर्थात मुख्यमंत्र्यांकडे अशी मागणी केलेली आहे की त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी आम्हाला जवळपास 5,975 कोटी 51 लाख रुपयाची मंजुरात तुम्ही दिली पाहिजे. मात्र याच्यामध्ये सुद्धा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, मागणी करणं आणि मिळणं याच्यामध्ये फरक आहे. ही मागणी केलेली आहे, याच्यापैकी आता अर्थ खातं किती त्यासाठी निधी प्रस्तावित करतं हे 6 मार्चला कळणार आहे. मात्र परत 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 शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसणं, शेतकऱ्याला बेजार करणं. 2017 मध्ये देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होते, त्यांनीच कर्जमाफी राबवली होती, त्याच्यामध्येच त्यांनी सर्टिफिकेट वाटले होते. ज्या शेतकऱ्यांना सर्टिफिकेट दिले त्यांनाच कर्जमाफी मिळाली नाही आतापर्यंत, आणि तीच ही प्रक्रिया चालू आहे. अनेक शेतकऱ्यांना असं वाटलं की 2026 म्हणजे जून 2026च्या आज जी कर्जमाफी करायची सरकार म्हणतंय त्यासाठी निधीची मागणी केली आहे, मात्र त्यासाठीच्या निधीची मागणी केलीच नाही. खऱ्या अर्थानं हे जे 6,000 कोटी रुपयाची मागणी केली होती त्यासोबत या 2026 मध्ये जे आता आपल्याला कर्जमाफी करायची यासाठी सुद्धा 35-40 हजार कोटी रुपये लागतात. त्यासाठीची मागणी बाबासाहेब पाटील यांनी करायला हवी होती, मात्र तो विषय यांच्या या बोलण्या वागण्यातून अजेंड्यावर दिसत नाही. हे दुर्दैव शेतकऱ्यांचं आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये जे 500 कोटी रुपये मंजूर केले होते ते आता वितरित करतायत, म्हणजे किती लेट प्रोसेस आहे ही. सहकार विभाग करतोय काय? अधिकारी या मंत्र्यांना काही समजतायत का की यांच्या टक्केवारीमुळे हे पण त्या अधिकाऱ्यांचे दबलेले झालेले आहेत? हे सुद्धा आहे. म्हणजे वारंवार शेतकरी त्या ठिकाणी कर्ज काढतोय, त्याच्या हातामध्ये इथं व्यवस्थित हवामान नाही, पीक पाणी नाही, उत्पादन नाही, उत्पन्न नाही. हे सगळं नसताना त्या ठिकाणी सातत्यानं कर्जाच्या नोटिसा हातामध्ये आहेत. त्याला कधीतरी तुम्ही कर्जाच्या त्या विळख्यातून मोकळा करणार आहात की नाही? कधीतरी प्रॅक्टिकल विचार करणार आहात की नाही? अहो, ज्या हातांनी देशाला अन्न दिलं त्या हातामध्ये कर्जाची पावती शोभते तरी का? आणि म्हणून या सरकारनं कर्जमाफीचा तातडीने निर्णय घ्यावा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही या 2017च्या कर्जमाफीमध्ये अडकलेले आहात का? तुम्हाला काय वाटतं, सरकार कर्जमाफी करेल का? तुमचं मत काय, जरा कमेंट्स मध्ये सांगा बरं, त्याच्यावर पण आपल्याला जरा व्यक्त होता येईल. धन्यवाद.